नगराध्यक्षा प्रणिता भालकेंनी केला निकृष्ट कामाचा पर्दाफाश। आषाढी वारीच्या नावाखाली रस्त्याच्या कामात क्वालिटी हरवली। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमध्ये दर्जांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। भर पावसातच डांबरीकरण सुरू असल्याचा आरोप होत असून यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काम सुरू असताना ठेकेदार आणि संबंधित शासकीय कर्मचारी घटनास्थळी अनुपस्थित होते। तसेच या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। दरम्यान नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। त्यांनी भर पावसात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणावर आक्षेप घेत संबंधित काम तात्काळ बंद पाडण्याचे निर्देश दिले। यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित यंत्रणेला जाब विचारत योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। या घटनेनंतर रस्ते कामांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित विभाग याबाबत काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचं लक्ष लागलं। सगळं पाणी साठलं होतं, हे सगळं पाणी होतं, सगळं पाणी साठलं होतं, ओल्या पाण्याचं काम कोण अडवत बघत बसले सगळे, काय करतात तिथल्या नागरिकांना अडवलं होतं। इंजिनियर वगैरे कोण आहे का? कोण सुद्धा नाही, ठेकेदार नाही, सगळी मुकादमात आहेत सगळे, ठेकेदार नाही, कोण नाही, कोण तुम्ही विचारलं होतं? नाही, मी आता कुणाला विचारणार ना? हे कामगार आहेत सगळे, लेबर आहेत, लेबरला कसं विचारणार आपण? लेबरला आपण कसं बोलू शकतो? ते त्याचं मजुरीवर काम करतात ते ना। आता एक मिनिट माझं ऐकून घ्या, त्यांच्यासोबत माझं बोलणं पण झालेलं आहे। मॅडमचा नंबर काय? तुमच्याकडे खूप म्हणजे प्रामाणिक रिक्वेस्ट आहे, तुम्ही काम करत असताना फक्त म्हणजे चांगलं आम्हाला विचारणं होणार आहे सगळ्या। हो सगळं खरं आहे, पण पाऊस आल्यानंतर डांबर टाकायचं काम थांबवू शकला असता का नाही तुम्ही? पण त्यांनी नाही ना तुमचं ऐकलं, तुमचं न ऐकता त्यांनी पावसाच्या पाण्यावरच डांबरीकरण केलेलं आहे, तुम्ही येऊन बघू शकता इथं। पत्रकार लोक इथं आहेत, नागरिक सगळे इथं आहेत। मी तेच सांगते तुम्हाला की काम करत असताना कृपया म्हणजे हे लक्षात घेऊन करा। पाऊस पडलेला असताना देखील वारीच्या नावाखाली कुठे सुराडा केला जातो, कामं केले जाते, निकृष्ट दर्जाची कामं केली जातात। या ठिकाणी कुठलाही अधिकारी उपस्थित राहत नाही, ना ठेकेदार उपस्थित राहत नाही, माहिती दिली जात नाही। काय हा प्रकार आहे? हे बघा, या ठिकाणच्या खड्डे बुजवायचं काम चालू असताना अक्षरशः पाण्यामध्ये खड्डे म्हणजे डांबर ओतलं गेलं, अशा नागरिकांमधून मला तक्रार आल्यानंतर मी इथं लगेच पाहणी करायला आले असता पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचे निमकर साहेब आणि त्यांचे जे काही को इंजिनियर आहेत त्यांना फोन केला होता मी की साहेब असा असा इथं प्रकार चालू आहे। तर त्यांनी सांगितलं की नाही, असं होणार नाही। आणि सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की एवढं मोठं म्हणजे काम चालू असताना या ठिकाणी एकही म्हणजे त्यांचा कोणी इंजिनियर उपस्थित नाही। आणि आमच्या सभागृहामध्ये नगरपालिकेच्या कालच्या 16 तारखेच्या मीटिंग मध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही भागामध्ये काम करत असताना संबंधित आमच्या भागातील नगरसेवकाला विश्वासात घेऊन त्या भागातलं काम केलं जावं। कारण त्या भागात खड्डे बुजवायचं काम असू द्या किंवा इतर कोणतेही काम असू द्या, त्या भागाची सगळ्यात जास्त माहिती त्या नगरसेवकाला असणार आहे। त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन काम करा अशा सूचना केल्या असताना देखील अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथं कुठल्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता हे काम चालू केलेलं आहे। आणि काम करत असताना पावसाच्या पाण्यामध्ये डांबर ओतलं गेलेलं आहे, अतिशय म्हणजे वाईट प्रकार घडलेला आहे। आमचं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे की काम करत असताना ते चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचा वॉच असणं खूप गरजेचं आहे। कारण तुम्ही काम करून निघून जाणार आहे, पण हा भाग आमच्या हद्दीत येतो नगरपालिकेच्या आणि इथं परत नागरिकांच्या ज्या तक्रारी येणार आहेत त्या आमच्याकडे येणार आहेत। त्यामुळं तुम्ही तुमच्या जो कोणी इंजिनियर असेल त्यांच्या देखरेखीखाली काम करून घेणं हे अनिवार्य असताना देखील तुम्ही इथं कुणी हजर नाही। आम्ही इथं अर्धा तासाहून जास्त उभा असताना देखील तुमचा कोणी ठेकेदार, जे कोणाचं काम आहे हे याचा कोणी ठेकेदार इथं उपस्थित नाही किंवा पीडब्ल्यूडी विभागाचे कोणी अधिकारी इथं हजर नाहीत, हे दुर्दैव आहे। आमची एवढीच विनंती आहे की हे काम करत असताना त्या कामाची क्वालिटी चेक झाली पाहिजे। परत आम्ही सगळे देखील या ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या नगरपालिकेच्या ह्याच्यातलं सुद्धा काम असेल आणि ते जरी वाईट दर्जाचं होत असेल तर त्याची सुद्धा
क्वालिटी चेक करून त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. आणि हे करत असताना पीडब्ल्यूडी ला एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या काम जिथं करत आहात त्या देखरेखीखाली करा, कारण वारीचा कालावधी खूपच जवळ येत आहे. पालख्यांचं म्हणजे आगमन होण्याची वेळ इथं जवळ आलेली असताना देखील अजून तुमचं खड्डे बुजवायचंच काम पूर्ण झालेलं नाही. मग म्हणजे हे करत असताना जबाबदारीची जाणीव अगोदरपासून असणं खूप गरजेचं होतं, कारण यापूर्वी ही कामं नगरपालिकेने केलेली आहेत आणि नगरपालिकेकडे एवढा मोठा दांडगा अनुभव असताना देखील वारीच्या ऐन म्हणजे ह्याच्यामध्ये हे काम त्यांची उत्तरं तशी आहेत पीडब्ल्यूडीच्या सगळ्या इंजिनियर लोकांची की आमच्याकडे अचानक काम आलं. मग हे काम तुमच्याकडे अचानक आलं तर त्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडणं होत होती का नाही हे तुम्ही अगोदर तपासायला पाहिजे होतं. आणि आमच्या नगरपालिकेचे सर्व अधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्यांना संबंधित पीडब्ल्यूडी ला मदत करत आहेत. तरी देखील हे कसराई होत असेल तर हे दुर्दैव आहे. कुठेतरी याची दखल घेणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे की या कामाचं म्हणजे दर्जा चेक करूनच इथलं बिल काढण्यात यावं.